नाशिकच्या येवला तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपलं, नागरिकांना उष्णतेपासून दिलासा। धाराशिवमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस, पावसामुळे 30 गावांमध्ये वीज पुरवठा खंडित। रायगडच्या महाड-विन्हेरे मार्गावर रिक्षा आणि टेम्पोची समोरासमोर धडक, अपघातात 12 वर्षीय मुलाचा मृत्यू। लातूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, पावसामुळे शेतीचं नुकसान। नंदुरबारमध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या कांदा पिकांचं नुकसान, पावसाच्या पाण्यात कांदा तोड करण्याची वेळ। राज्यातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा इशारा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने दिला ऑरेंज अलर्ट। पुणे जिल्हा दूध संघ म्हणजेच कात्रज डेअरीने दूध विक्री दरात केली 2 रुपयांची वाढ, ग्राहकांना बसणार फटका। आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये वाढली वाघ आणि अस्वलांची संख्या, वन्यप्राणी प्रणगणनेत 56 वाघ तर 93 अस्वल आढळलेत।